संत दर्श निहाला. थोडं दिवस जीवन जगा दादा. माझ्या ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं होतं. माझ्या तुकोबरायचं आयुष्य 42-43 वर्षाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 45-46 वर्षाचं होतं. पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं गोड केलं महाराज. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. ऐका. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिला कीर्ती जगा माझी. दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुमची उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज मी खरं सांगू का, हा महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही जयंत्या महाराष्ट्र नाही साजऱ्या करत महाराज, कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही साजऱ्या करतो. का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आपण, का अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करतो, का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करतो, का भगवान बाबा सारख्या महात्म्याची जयंती साजरी करतो. याचं कारण असं आहे महाराज, हे लोक जगले फक्त समाजासाठी, स्वतःसाठी जगलेच नाही महाराज. आणि वाक्य माझं लिहून ठेवा काळजावर तुम्ही, खूप गोड वाक्य. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला ना दादा, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या समाजाचा विचार केला, ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती, सगळ्या गोष्टीची तयारी करणारे लोक आपण कधीतरी आपण जाणार याची तरी तयारी केली पाहिजे. 2022 मध्ये 2024ची आमदारकीची तयारी सुरू केलेली आपण. 2022 मध्ये 2024ची आमदारकीची तयारी सुरू केली. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी सुद्धा आपण भेटीगाठी सुरू केल्या. घर कसं बांधायचं सुरू केलंय, बंगला कोणता बांधायचा, गाडी कोणती घ्यायची, माझ्या मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाला इंजिनियर करायचं, मुलीला MBBS करायचं, सगळ्या गोष्टीसाठी विचार करताय ना मायबाप. मग तुम्ही ही लोकांची यात्रा कधी ना कधीतरी संपवणार आहे, मग मी जाणार आहे, मग आपल्या जाण्याची तयारी सुद्धा केली पाहिजे. लोक म्हणतील जाण्याची काय तयारी आहे, लक्ष देऊन ऐका. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणे ही तुमच्या जाण्याची तयारी आहे. तुम्ही सगळे जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी आलेले ना, तुम्ही देवाचे उपकार माना की एवढ्या मोठ्या करोनाच्या लाटेमध्ये तुम्ही जिवंत आहे असं समजा. माझ्या देवानं तुमच्या माझ्यावर केलेले उपकारच आहे महाराज. नाही तर कुटुंब उद्ध्वस्त झाले हो. 15 दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो मी. एकाच कुटुंबातले 6 लोक गेलेले दादा. फक्त एक छोटी मुलगी जिवंत आहे, एक छोटा मुलगा जिवंत आहे. अख्ख्या गावकऱ्या मिळून त्यांचं वर्ष श्राद्ध केलं, काहीच कळत नाही. छोटीशी 2 वर्षाची मुलगी आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. करोनानं खूप वाईट केलं. फक्त माझ्या मनात एक खदखद आहे, माझ्या मनात एक वाईट वाटतंय. लोक गेले याचं वाईट नाही, पण जे लोक जायला पाहिजे होते ते नाही गेले, नको ते लोक गेले. कळलं का तुम्हाला? करोनाच्या काळामध्ये जे जायला पाहिजे होते ते गेलेच नाही. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्यांचा 25 कोर असून सुद्धा ते नालायक घरी आलो. ज्या बिचाऱ्याने जीवनभर परमार्थ केला, कधी कोणाला त्रासच दिला नाही, त्या बिचाऱ्याला फक्त सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला यायचं निमित्त झालं, दवाखान्यात गेला तर परत आलाच नाही महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, जीवन जगत असताना असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. काय गोड प्रमाणे ऐका. तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे कामरणाची
नावाची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती जर या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल ना, तर प्रत्येकाने आपल्या जीवनाची जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला विचार करायला लावतात. काही लोक तुकोबरायकडे गेले. तुकोबराया ऐका ना, काय मनुष्य जन्मतःच विचारवंत आहे. आज तुम्ही एवढं हंडी कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलंय, 2-3 हजार लोकांचं जेवण ठेवलंय, एवढे गुणीजन, एवढे गायक वादक, अरे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कूलरची व्यवस्था आहे, जेवायला सुद्धा खुर्ची वगैरे, एवढं सुंदर एवढं गोड नियोजन केलंय. मग हे नियोजन विचाराने केलं का विचाराने केलं दादा तुम्ही? विचाराने केलं. 4 महिन्यापूर्वी तारीख घेतली, तेव्हापासून हे गायक बनवायचे, हे वादक बनवायचं, हे युट्यूब चॅनल बनवायचं, हे सगळं जे नियोजन केलं हे विचाराने केलं का विचाराने? विचाराने. मग मुलांना इंजिनियर सुद्धा विचाराने करतोय आपण. शेतामध्ये एका एकराला 15-15 क्विंटल कापूस काढतोय, विचारानेच काढतोय. कस कापूस लावून द्याला घरी झोपला जमल नाही. नाही नाही नाही. मग आम्ही जर एवढे विचारवंत आहोत, तर या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हाला आणि मला विचार करायला का लावतात? हा पहिला प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. तुकोबराय सांगतात, बाबा तुम्ही विचार करत नाही असा आरोप नाहीये माझा तुमच्यावर. जन्मतः प्रत्येक व्यक्ती विचारवंतच आहे, पण विचार फक्त संसाराचा करतात. परमार्थाविषयी सगळे लोक झोपलेले, आणि परमार्थाविषयी झोपलेल्या प्रत्येक माझ्या बापाला तुकोबराय मार्गदर्शन करतात. खूप गोड रंग आहे. उठा जागे वारे करत असताना सांगता सर्व साधू संतांनी केले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुक यथा जन्माच्या. कधीतरी आपण आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. महाराज, आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातं, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, याचा विचार नक्कीच केला पाहिजे. मी माफी मागून एक वाक्य बोलू का दादा? लक्ष द्या थोडं माझ्याकडे. आम्हाला असं वाटलं होतं करोनाचं संकट आलंय, लाखांना नाही कोटीनं लोक मेलेले महाराज देशामध्ये. 50,000 गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, कमी जास्त थोडेफार असतील पण 50,000 धरा. तर 50,000 गुणिले प्रत्येक गावाची 20-20 धरा. फक्त किती धरा? 50,000 गुणिले 20 लोक थोडे नाही मेले. मग लक्ष देऊन ऐका. असं वाटलं होतं करोनाच्या काळामध्ये एवढे लोक मेले, लोक आता परमार्थ करतील. नाही 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 नाही, उलट लोक जास्त बिघडले हो. लोक डायरेक्ट म्हणतात महाराज आता कोणता रोग कधी येईल काही सांगता येते, त्याच्यामुळे खाऊन घ्या, पिऊन घ्या. पहिला आठवड्यातून जात एकदाच खात होती, आता आठवड्यातून 6 दिवस खाती, फक्त सोमवार आणि शनिवार खात नाही. अवघड झालंय. एक वाक्य सांगू का महाराज तुम्हाला? मानवी देहाची इति कर्तव्यता काय आहे, मानवी देहासाठी दिलाय कशासाठी, प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. औट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया, कमी करना थोड़ा, सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे. जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया, अरे अमृत को छोड़ा पीता शराब तो, हरि भजन को मुख मोड़ दिया, पैसों के खातिर करता मिलावट. अरे देशावर महामारीचं संकट होतं आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशा वातावरणामध्ये सुद्धा काही काही नालायकांनी 1200 रुपयाचं रेमडिशिवर 50-50 हजार लिखलं हो साहेब. काय करतात एवढ्या पैशाचं मला काही कळत नाही महाराज. जगातला किती जरी मोठा धनवान असला, अरे अंबानीच्या कुटुंबातला जरी कोणी मनुष्य मेला तर शेवटी त्याचा शेवटचा मुक्काम 3 पत्राच्या रूम मध्ये एवढं जरी कळलं तरी खूप झालं महाराज. तुम्ही 50,000 कोटीचं घर बांधा किंवा 100,000 कोटीचं बांधा, पण तुम्हाला घरामध्ये फुकतच नाही, तुम्हाला फुकता स्मशानामध्येच महाराज. एवढा पैसा कशासाठी कमवायचा? पैसा कमवू नये असं नाही, प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजे, पण लोकांचे जीव घेऊन पैसा कमवणं चुकीचं आहे महाराज. काही काही लोकांनी बॉडी दिली नाही हो जोपर्यंत बिल भेटत नाही तोपर्यंत. अरे देशाला खायला भेटत नव्हतं, देशामध्ये उद्योगधंदे बंद होते, व्यवसाय बंद होते, व्यवहार बंद होते, ट्रान्सपोर्ट बंद होते, कीर्तन बंद होते, सप्ताह बंद होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांना 10-10, 5-5 लाख रुपये बिल आलंय, मेले हो लोक रडत होते, हो आमची बॉडी द्या ना, बिल भरा. तोपर्यंत बॉडी सुद्धा दिली नाही. खरं सांगू का महाराज, हा देश एवढा चांगला आहे, हा महाराष्ट्र एवढा चांगला आहे की कोल्हापूर सांगलीला महापूर आला ना महाराज, तर या महाराष्ट्राने एवढं धान्य दिलं होतं त्या कोल्हापूर सांगलीवाल्यांना, तर धान्य सडलं होतं, कपडे सडले होते. प्रत्येक पक्षातल्या लोकांनी मदत केली, गोरगरिबांनी मदत केली. आम्ही सुद्धा आळंदीहून 7 पोते शेंगदाणे दिले होते सर मीन सोपान महाराजांनी, ट्रकच्या ट्रक भरून धान्य केलं. मग अशा परिस्थितीमध्ये जर म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी पैसाच कमवला. वाईट तर याचं वाटतं, पैशासाठी लक्ष्मीसाठी रात्रंदिवस झटणारे लोक आपण, आणि माणूस मेला की त्याच्या पत्रिकेवर लिहिलं जात आहे अमुक टमुक यांचं निधन झालंय. काय झालंय? धनवान मेला असं नाही म्हणत लोक, काय म्हणतात? निधन झालंय. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप काय सांगू तुम्हाला, जीवनाचा यथार्थ विचार नेमका केला पाहिजेत की आपण आलोय कुठून. तुकोबराय खूप गोड वर्णन करतात तो महाराज. बरवे झाले आजीवरी आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले पाण्याची बॉटल कुठे? बरवे झाले नाही पडलो मृत्यूचे आहारी आहारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो इथवरी इथवरी, वाचोनी आलो इथवरी, वाचोनी आलो उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी समर्पण, दिलाया काळे अवकाश अवकाश, दिलाया अवकाश अवकाश रे गाया खाली अवकाश 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 आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचलो येथवरी, उराले ते हरी तुम्हा समर्पण, बरवे झाले नाही पडलो मृत्यूच्या बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता दिला या काळे अवकाश, तुम्हाला काय दिलेला आहे? वेळ दिलेला आहे देवानं. काय दिलेला आहे? वेळ. आणि त्या वेळेमध्ये जर देवाचं भजन नाही केलं ना महाराज, मी तुम्हाला एक वाक्य सांगू का?
ज्याच्यासाठी तुम्ही आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर माणसाला जीवनामध्ये पस्तावा होतो. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? आपण जर लोकांना म्हटलं चला परमार्थ करू तर लोक एका वाक्यातच सांगतात, महाराज आता का वय का आमचं परमार्थ करायचं? मग नेमकं तुम्ही परमार्थ करणार कधी हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जोपर्यंत तुमचं शरीर चांगले तोपर्यंत तुम्ही परमार्थ करून घ्या. पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. हात चांगले तोपर्यंत हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत कंठ चांगलाय तोपर्यंत भगवंताचं चिंतन घ्या. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आणि एकदा का वेळ निघून गेली ना तर तुकोबरायचं प्रमाण खूप गोड आहे. ऐका, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. लागतो तुम्हासी पधारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. लागतो तुम्हासी. पधारे विठ्ठल. नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोबोस्टार न्यू शूज प्रोडक्ट, बेसिंग मिरर न्यू प्रोडक्ट,